नमस्ते, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही चाललेलो आहोत रावेत येथे फिरतं ॲक्वेरियम जे असतं ते आलेलं आहे आणि मुलांना सुट्टी आहे म्हणून आम्ही आज बघायला चाललेलो आहोत। कुणालची 10वी आहे आणि अभ्यास करून करून थोडासा थकवा आलेला असतो, त्यामुळेच मुलांना बाहेर घेऊन जात आहे। बाबू, फिश बघायचं का तुला? बघायचे? आपण कुठे चाललोय आता? कुठे चाललोय आपण? कुठे? मेट्रोला। मेट्रोला जायचंय त्याला। मेट्रोला नको, फिश बघायला जायचं ना आता। ठीक आहे, गुड बॉय। फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत। मोकाई चौकात हे ॲक्वेरियम सुरू आहे। म्हणजे या बाहेर जे पोस्टर दिसत आहेत हे येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरती सगळ्यांना दिसतील अशा साईडला लावलेले आहेत, त्यामुळे मिस्टरांना बऱ्याच वेळेस दिसलं होतं हे, त्यामुळेच आज आम्ही आलेलो आहोत। इथे बघा, आतमध्ये जाण्यासाठी 150 रुपये तिकीट आहे पर पर्सन। ₹150 पर पर्सन का? चला। आतमध्ये एंट्रन्सला या ठिकाणी 3D पोस्टर्स लावण्यात आलेले आहे। या ठिकाणी सुरुवातीलाच खूप सारे 3D पोस्टर्स लावण्यात आलेले होते आणि तिथे फोटो सेशन चालू होतं सगळ्यांचं। आम्ही पण त्या ठिकाणी थोडंसे फोटो सेशन केलं आणि मग आतमध्ये गेलो आम्ही। या ठिकाणी बघा, हा लोखंडी आयफेल टॉवर सारखं उभं केलेलं आहे त्यांनी। पोस्टर्स असे होते की फोटोमध्ये ते हुबेहूब आपल्या समोर असल्यासारखं जाणवत होतं। इतके छान फोटो आले त्या ठिकाणी। बघा तुम्ही प्रत्येक फोटो, असं वाटतंय ॲक्च्युली आपण ते करतोय असं फील होते। आणि फोटोमध्ये बघायला गेलं तर जास्त करून असंच वाटतं की प्रत्यक्ष आपण ते समोर आहोत त्या गोष्टीच्या, पण खरं तर किती छान फोटो काढण्यात आलेत बघा हे। मिस्टरांना सुद्धा राहवलं नाही, त्यांनी सुद्धा 1-2 फोटोसाठी पोज दिले आणि खरंच खूप छान फोटो आलेत ते। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। इथं फोटो काढून झाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि आम्हाला असं वाटत होतं की जसं आपण पिक्चरमध्ये बघतो ॲक्वेरियम पूर्ण काचेत खूप मोठे मोठे फिश बघायला मिळतील आपल्याला। ओके, असं काही निऑन लाईट लावलं।
या ठिकाणी खूप छान आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फिश बघायला मिळाले आम्हाला. एकदम छोटे माशांपासून ते एकदम मोठ्या माशापर्यंत ठेवले होते त्यांनी आणि काचेचंच बनवलेलं होतं. पूर्ण वरूनसुद्धा आपल्या डोक्यावरूनसुद्धा फिश दिसत होते आपल्याला. पुढे गेल्यानंतर बघा तुम्ही, नक्की त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला. शेवटी या ठिकाणी खूप मोठे मोठे फिश बघायला मिळाले आणि फिश बघून झाल्यानंतर जसं आम्ही बाहेर पडलो त्या ठिकाणी खूप मोठी मोठी दुकानं लावण्यात आलेली होती. म्हणजे ॲक्वेरियममध्येच होतं हे. त्यांनी शॉपिंगसाठी असे मॉल
तयार केलेलं होतं. खूप मोठं मॉल होतं ते आणि तिथून बऱ्याच वस्तू आम्ही घेतल्यासुद्धा. आणि तिथून पुढे कुणालला आणि प्रलक्षला थोडंसं पाळण्यात बसवलं. पाळणेसुद्धा लागलेले होते बाहेरच्या साईडला. या ठिकाणी बघा लाकडी वस्तू आहेत, किती छान आहेत ह्या. थोडीशी शॉपिंग मी सुद्धा केली. आणि कसं आहे बघा, त्यांनी ॲक्वेरियमचे 150 रुपये तिकीटसुद्धा घेतले आणि जागीच त्यांनी कस्टमरसुद्धा मिळवले आतमध्ये. असं त्यांचं स्ट्रॅटेजी आहे ॲक्वेरियमची थोडक्यात. आणि बरेच लोक इथं खरेदीसुद्धा करत होते. मी सुद्धा थोडीशी खरेदी केली. मग पुढे गेलो आम्ही. पुढे पाळणेसुद्धा लागलेले होते मोठे मोठे. या ठिकाणी स्केरी हाऊस म्हणून एक आतमध्ये होतं आणि त्या ठिकाणी कुणालला जायचं होतं. इथे 50 रुपये फी होती आणि कुणाल तिथे जाऊन आला. तो म्हणाला की एवढं काही घाबरण्यासारखं नव्हतं तिथे. मग पुढे दोघे थोडे पाळण्यात बसवलं त्यांना आणि मग आम्ही बाहेर पडलो इथून. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.